नमस्कार गोंयकारांनो, आयज आमी या मोरजे बिचाचेर. चला तर पळोवया, तुमकां दाखयता ब्युटी ऑफ मोरजेम बीच. मातशें पळोवन घेवया की बीच आमचो कसो आहा आनी कसो आमी राखलेलो आहा. आमच्या नुस्तेकारांनी गाबत्यांनी कसो ह्यो बीच राखून दवरलेलो आहा तो पळोवया मातसो. आता तुम्ही ह्यो सगळो बीच पयला आसतलो. आमचो टर्टल नेस्टिंग एरियाय पयली आसतली, कासव संवर्धन एरिया म्हणटात ते. तर ह्यो बीच सगळ्यांकाच ह्यो आवडटा आनी त्या खातीर न्हू ट्युरिस्ट जे आहा चडशे प्रिफर करता आतां मोरजे बिचार येवपाक. कित्याक हेची जी ओरिजिनॅलिटी आनी जी नॅचरल जे एनवायरमेंट आहा न्हू, जे नेचर आहा ते खरें पळोवपाक मेळटा त्या बिचार. जशें की हे पळय, हांगासर तुमकां न्हू सँड ड्यून्स अलॉंग विथ द बीच वेजिटेशन, म्हणजे हेचेर न्हू फूल ह्यो ग्रीनरी न्हू कवर करता ह्यो एरिया. जो बीच आहा बिचाचे हायटायड लायन थंयसल्यान एक 5-1 मिटरा पासून हे सगळो एक सँड ड्यून्साचो एरिया तयार जाता आनी त्याच्या वयर सगळो एरिया ह्यो पावसान आतां न्हू ग्रीन लेयरान कवर जाता. सो आनी तेतून ह्यो बीच सो कितले क्लासी लूक मेळटा न्हू, इवन पावसाच्या दिसांनी न्हू, ते तुमी पळोवंक शकता. फाटल्या व्हिडिओन आमी डिटेलिंग दिल्ली तेन्ना सांगलेले की ह्यो बिचाचो ह्यो पार्किंग प्रोजेक्ट जो येवपाचो आहा GTDC गोवा टुरिझम डिपार्टमेंट कॉर्पोरेशन, तर त्या प्रोजेक्टाचे बेनिफिशरी कोण हेतून आमी डिस्कस केल्लेले की गांवच्या लोकांक तर तो प्रोजेक्ट प्रॉफिटेबल ना, बेनिफिशियल ना, गोंयकारांकाय तो बेनिफिशरी ना. जाल्यार तेतून आमी जी मातशी रिसर्च केल्ली तेतून आमकां कोण येयले की ह्यो पर्टिक्युलर प्रोजेक्ट जो आहा जेका पार्किंग प्रोजेक्ट म्हणून लोकांका सांगलेले, पार्किंग प्रोजेक्ट म्हणून लोकांका फक्त सांगला आणि काम सुरू करतले आम्ही. सो पार्किंगाची व्यवस्था हे येता त्या सिजना पर्यंत, फुडल्या सिजना पर्यंत वी विल ट्राय टू कंप्लीट अँड गिव्ह इट टू देम, इन्क्लुडिंग द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वॉट दे नीड. प्लस जवळजवळ 120-121 2 व्हीलर आणि 66 कार्स हाचे प्रोव्हिजन केल्ले आसात थंय. सो ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर आतां रिक्वेस्ट केल्या की तांकां हे प्रोजेक्टान हांगासर टॅक्सी स्टँड, परमनंट टेम वाडो टॅक्सी स्टँड, टेमाचे म्हणजे तुमचें नाव टेम वाडो टॅक्सी स्टँड म्हणून हांगासर तुमकां एटलिस्ट 5 गाडयो पार्क करपाक आनी परमनंटली तांकां आनी थंयसर तुमकां बसपा खातीर शेड हे ऑलरेडी. मात CRZ कडल्यान परमिशन्स घेताना तेंच्यांनी वेगवेगळ्या स्टेजीस वेगवेगळे प्लॅन्स अप्रुव्हल करून घेतलेले. तेतूंतलो वन ऑफ द प्लॅन दाखयतात, रिवायज प्लॅन भरपूर जाले. वन ऑफ द प्लॅन दाखयता जो 2024 तेंच्यांनी सबमीट केल्लो फॉर अप्रुव्हल ऑफ दीस प्रोजेक्ट. ह्यो पळया तुमी प्लॅन कितें. आतां ह्या प्लॅनार पळोवन तुमकां क्लियर कट दिसले आसतले की हेचेर एक्च्युअली कितें आहा तें. हेचेर दाखयलेले जे टुरिझम डिपार्टमेंटान जो सायट प्लॅन काढून अप्रुव्हलाक जो सबमीट केला तेतून पेवर्स, प्रपोज पेवर्स म्हणून थंयसर प्रोजेक्ट घातलेलो आहा. ह्या प्लॅनार सायट प्लॅन जो GTDCन सबमीट केल्लो फॉर द अप्रुव्हल ऑफ दीस प्रोजेक्ट इन 2024, तेतून तुमी क्लियर कट पळोवंक शकता की हेचेर पेवर्स, प्रपोज पेवर्स म्हणून ह्यो प्लॅन सबमीट केल्लो आहा. आता त्याच प्रोजेक्टान जर फुडें पळयता जाल्यार फुडें मातसो येयलो जाल्यार थंयसर दिसता कोवर्किंग स्पेस. गोंयकारांनो, ही कोवर्किंग स्पेस ह्यो 2 वर्सां पयलीं प्रोजेक्ट हाडलेलो GTDCनूच अलॉंग द बीच कोस्टल लायन इम्प्लिमेंट करपाक. मोरजेत न्हू, तशें सावथांतले कांय बीच आहा थंयसरूय इम्प्लिमेंट करपाक तेंच्यांनी ट्राय केल्लो. मोरजे वन ऑफ द इन द नॉर्थ सायड. कोवर्किंग स्पेस म्हणजे जितले बी IT सेक्टरान जे भायले गोवा भायर जे कामांक आसात, म्हणजे भायले लोक
तर तांकां हांगासर येवन फॅसिलिटी सगळी मेळटली, बिचार सगळे तेंच्यांनी बसून काम करपाचें. सो एक असो सेक्टर तो हाडूंक सोदताले कोवर्किंग स्पेस, वेरीन तेतून आमचे कितलेशे नुकसान जातले हे आमी तेन्नाच तांकां दाखोवन दिल्लेले आहा. आनी तेन्नाय सुद्दां ग्राम सभेन हो प्रश्न मांडून तो प्रोजेक्ट ऑब्जेक्शनार घातलेलो आहा. अलॉंग विथ द हितून पंचायत लोकल पंच मेंबर जो की पवन मोर्चे तेन्ना सुद्दां थंयसर ऑपोज जाल्लेले ह्या कोवर्किंग स्पेसा खातीर. तेमांतलेच म्हणजे ह्याच वॉर्डांतले कांयचशे लोकांनी ऑब्जेक्शन हाडलेले ह्या प्रोजेक्टाक. कित्याक ह्यो प्रोजेक्ट खूब रिस्की आसलेलो फॉर द लोकल कम्युनिटी एंड एज वेल एज द एनवायरमेंट पॉयंट ऑफ व्यू ऑन द बीच सायड. सो त्या खातीर ह्या प्रोजेक्टाक तेन्ना ऑब्जेक्शन हाडलेले. आनी आतां 2024 जेन्ना पार्किंग प्रोजेक्ट म्हणून लोकांका सांगून प्लॅन जो सबमीट करता त्या प्लॅनार आमकां दिसता पेवर्स आनी एरिया डिमार्केट केला त्या सायड प्लॅनार फॉर कोवर्किंग स्पेस. आनी तेच्या फुडें मागीर परत वचून पळयता जाल्यार पेवर्स प्रपोज पेवर्स म्हणून परत एक एरिया मार्क केलेलो आहा. सो गोंयकारांक तुमकां आतां ह्या प्लॅना वयल्यान तरी आनी आमच्या मोर्जेकारांक कळलें आसतलें की एक्झॅक्टली ह्यो प्रोजेक्ट कितें तो. आमी फक्त तोंडान गोवा मारून सांगिना, आमी जी डिटेल काडला, जे ऑन पेपर जे रिटर्न आसता पळय आमी तेचेर बिलीव करता. बाकी आमचे जितले जे एक्सपिरियन्स आहा गोंयान कितें जाता तेचेर आमचे एक्सपिरियन्स बेस आमी ते सांगता. पण अलॉंग विथ दॅट आमच्या त्या एक्सपिरियन्साक कॉन्क्रीट सपोर्टिंग डॉक्युमेंट जेन्ना मेळटा आमी तेन्ना उलयता. सो हे डॉक्युमेंट रिव्हील करता की जे आमच्या आमदारान जीत आरोलकरान हांगासर येवन लोकांका ब्रीफ केल्ले, तशेंच रोहन खंवटे टुरिझम मिनिस्टरानूय ब्रीफ केल्ले लोकांक हांगासर ह्यो पार्किंग प्रोजेक्ट लोकांका पार्किंग करपाक गाडये हांगासर ह्यो प्रोजेक्ट आसलो. जाल्यार 2024 तेन्ना ह्यो प्लॅन सबमीट करून कोवर्किंग स्पेस आनी फक्त पेवर्स जेतून पार्किंगेचो एक वर्ड सुद्धा त्या सायड प्लॅनार ना. आता ह्या सायड प्लॅनाचेर जे घातलेले आसा जीटीडीसीन जाल्यार ते आहा पेवर्स, जो की रस्तो पेवर्स घालून जो रस्तो त्यांनी दाखयला तो टुवर्ड्स प्रायव्हेट प्रॉपर्टी आनी कोवर्किंग स्पेस जेका ऑलरेडी ऑब्जेक्ट केल्लेले आहा तो प्रोजेक्ट. जाल्यार गोंयकारांनो आनी मोर्जेकारांनो ह्यो पार्किंग प्रोजेक्ट खंयसर आहा? तुमच्या स्वप्नान फक्त दाखयल्लो आहा काय कितें पार्किंग प्रोजेक्ट? ह्यो पार्किंग प्रोजेक्ट ऑन पेपर कित्याक ना? ऑन पेपर परमिशन घेतना ह्यो पार्किंग प्रोजेक्ट कित्याक दाखयल्लो ना? ह्यो प्रश्न तुम्ही तुमच्या आमदारांका आनी तुमचे जे कोण कार्यकर्ते आहा तांकां करणे गरजेचे आहा. कोणाक फटोवन हांगासर आपली पोळी भाजूंक सोदतात ह्यो प्रश्न करणे गरजेचे आहा. आयच्या दिसान आमच्या कडेन पेपर आहा तोय तुमकां आमी दाखयतले की बाबा ह्या प्रोजेक्टान एक्च्युअली कितें आहा. आता इतलेय ना समज न्हू आमचे मोर्जेकार की बाबा जे एटलिस्ट पेपरान आहा ते कळना तांकां काय फक्त तोंडान सांगलेल्या शब्दाचेर आपले ते चलतले. म्हणजे हे जे ऑथॉरिटी लेवल्स आहात ते तोंडान एक सांगता पण ऑन पेपर ना. ऑन पेपर बरोवन दी म्हटल्यार तेंची तयारी नासता. आणि ह्याच कार्यकर्त्यांका लास्ट टाइम सांगलेले की तुम्ही बरोवन दिया, एक एफिडेविट दिया की अमके अमके हे गजाली घडटा म्हणून. तुमची तयारी ना तुमच्या वयले जे आमदार आनी मिनिस्टर बसला तेंची तयारी ना बरोवन एप्लिकेशन घालपाक. जाल्यार ह्या तुमच्या लोकांका आनी आमच्या लोकांका फटयतात कित्याक? हे मातशें पळोवन घ्या. कोवर्किंग स्पेसा खातीर ह्यो पार्किंग प्रोजेक्ट तुमकां सांगून तकलेर थोपयता. आणि हे जे कार्यकर्ता जे सोकोड कार्यकर्ता म्हणतात पळय ते येवन आमचे जे काही लोकल्स आहात तांकां मिसगायड करता. हेतून त्या कार्यकर्त्यांचो लॉस ना आनी फायदो ना. तांकां कितें आमदार कितें सांगता ते आपले त्याच्या हिशोबान तांकां करचें पडटा. आता हितून लॉस कोणाचो जाता? जे लोकल जे शॉपकार थंयसर आपले पोट भरताले, टेम्पररी स्ट्रक्चर्स घालून कितें करताले, 2 रुपया 4 रुपया कमयताले, त्यांचो ह्यो लॉस जातलो. त्या बाबड्यांच्या पोटाचेर आड येवन तुमकां कितें मेळटले? तुम्ही कार्यकर्ता तुमकां सगळे मेळटले फाटल्यान बॅकअपान, सपोर्ट करतलो तुमचो आपलो जो कोण भाई भाऊ येतलो तो. पण तुम्ही ह्या लोकांका फटोवन कित्याक म्हणून तुमचे पोळयो आनी तुमचे पोट भरपाक सोदता?
जे पेपरार आहा ते कित्याक तुमी तांकां दाखयना लोकांका दाखयात न्हू ते पेपरार आहा ते आमचे ना जाल्यार आमचे कडल्यान व्हरा पेपर आता हे प्रोजेक्टाचो एक्च्युअल बेनिफिशियरी कोण तेचेर आमी या गोंयकारांनो जे आता जे पार्किंग प्रोजेक्ट आहा न्हू तेका लागलेले प्रायव्हेट प्रॉपर्टीज एडजस्टंट टू दॅट पार्किंग प्रोजेक्ट जो म्हणटा जो की एक्च्युअली पेवर्स प्रोजेक्ट पेवर्स म्हणजे जो रस्तो फुडें करून हाडला तो रस्तो खंयच्या खंयच्या प्रॉपर्टींका लागता तो आमी पळोवया तर पहिली प्रॉपर्टी धरल्यान स्टार्ट जी जाता जी सर्वे नंबर जावन आहा 118 सब डिव्हिजन 1L ती कोणाची आहा तर गोवास्तव हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आता ही गोवास्तव हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ही 2000 सन गोंयान रजिस्टर जाल्लेली कंपनी आणि ह्याचे ओनर्स आहात कोण पंकज माडन आणि रश्मी बक्षी हे गोंयकार केन्ना जाले खबर ना पुढे या आमी नेक्स्ट प्रॉपर्टी सर्वे नंबर 119 सब डिव्हिजन 4A जे की पॉल डिसिल्वा पुढे गेलो जाल्यार सर्वे नंबर 119 सब डिव्हिजन 4B एंथनी डॉमिनिक डिसोजा तशी फुडली प्रॉपर्टी आनी इंटरेस्टिंग आहा सर्वे नंबर 119 सब डिव्हिजन 3A ही पर्टिक्युलर प्रॉपर्टी इंटरेस्टिंग कित्याक ही आमच्या रशियन भावांची ही प्रॉपर्टी आता यांचे कंपनीचे नाव कितें ते पळोवया मेसर्स ट्रू एक्सिस रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि ह्याचे ओनर्स जावन आहा मातशे रशियन लँग्वेजचो नावाचो आमकां प्रॉब्लेम आहा सो समजून घ्या एना मिखायोलोवना स्वर्लोना एंड्रियस कोबिक्लोकी अँड वेलरिया उसिकोवा सो हे रशियन ओन केलेली प्रॉपर्टी ही तशेंच पुढे गेले जाल्यार सर्वे नंबर 120 सब डिव्हिजन 2N ही वेंकट मुपन्ना सर्वे नंबर 120 सब डिव्हिजन 2 वैभव कुमार शर्मा प्रतीक वस्प्रात मुपन्ना जय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अँड अदर्स सर्वे नंबर 122 सब डिव्हिजन 2U आग्नालो सर्वे नंबर 120 सब डिव्हिजन 2D अनुभव कुमार सर्वे नंबर 120 सब डिव्हिजन 1A संजय रिलान राजीव जय मेसर्स PG केबल टीव्ही नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड जी की त्यांचीच कंपनी आहा आता सर्वे नंबर 122 1A संजय रिलान ही प्रॉपर्टी परत इंटरेस्टिंग कित्याक संजय रिलानान एक केस घातलेली कोणाचे तर ते आमच्या मोर्जेकारांचे आता मोर्जेकारांचेर कशी तर त्या पर्टिक्युलर सर्वे नंबरान थंयसर अटॅच एक मसुंडी आहा जी की विठ्ठल दासकारांची आमच्या भावांची त्यांची थंयसर मसुंडी पारंपारीक रित्यान येयल्लेली ती मसुंडी आहा तर ती मसुंडी काडपाची म्हणून त्यांनी केस घातलेली कोर्टात पण दुर्दैवान त्याचे ते सादोंक ना आणि आमचे जे लोक आहा ते जिखले तिची इन डिटेलिंग आम्ही नेक्स्ट सेशनान आम्ही या की कशे भायल्या लोकांनी आमच्या लोकल्सांचेर केसी घालून कितें साध्य करूंक सोदता ते पळोवया ते आमी नेक्स्ट हेतून पळोवया तसोच जावन आहा सर्वे नंबर 122 1B लकी रियलटेक प्रायव्हेट लिमिटेड याचो ओनर जावन आहा गिरीश अरोरा ललित कुमार अरोरा आता लकी रियलटेक प्रायव्हेट लिमिटेड जो कंपनी आहा ती ऑलरेडी मांद्र्या आजोबा देवळा कडेन थंयसर तेचेर एनजीटीन केस आहा एनजीटीन केस कितें सीआरझेटान जे परमिशन्स दिला त्याच्या अगेन्स्ट सेम इशू सीआरझेड जो कोस्टल लायनीक जे परमिशन दिता थंयसरूय लकी रियलटेकान सेम तशेंच प्रॉब्लेमॅटीक परमिशन्स उचललेले आहा आणि त्याच्या अगेन्स्ट गेल्लेले आहा काही आमचे गावातले लोक एनजीटीन सो ह्यो आसा लकी रियलटेक मोर्जेनूय सर्वे नंबर 122 1C ओशन व्हॅली होम्स सर्वे नंबर 122 1D सिरिल सर्वे नंबर 122 सब डिव्हिजन 0 नाटकर्णी आणि खूपशे काही लोक आहेत सर्वे नंबर 123 1A चक्षू प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड त्याचो या कंपनीचो ओनर्स जावन आहा अल्पेश दिनेशचंद्र देसाय रवी कुमार वेंकटरामुला बोगमान हितेंद्र संकलचंद नायक आता ही कंपनी आहा मुंबईची रजिस्टर्ड चक्षू प्रॉपर्टीजचे तर एक वेगळोच परत एक एपिसोड जातलो तेजे परत एक खुबशे सेम टायप्स ऑफ इश्यूज आहात
सो ते आमी ऑलरेडी स्टडी करून दवरल्या तेजे मागीर आमी उलोवया. सो तुमी आतां पळोवंक शकता की ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टाचे कोण बेनिफिशियरी. आता तुम्ही म्हणटले हे प्रॉपर्टीसांक हेचो कसो फायदो, कित्याक ह्या जितले बी प्रॉपर्टीज हांवें जितले सांगला तेका एप्रोचिंग रोड ह्यो थंयसर नात. आमच्या गांवांतल्यान जे येतात ते रोड ते प्रायव्हेट प्रॉपर्टी ओनर्साच्या प्रायव्हेट रोड आहा, जो की एक नॅरो रोड आहा, तो तेणी गांववाल्यांका जितले आहात गांवांतले तांकां तो दिलेलो आहा, एक नॅरो रोड आहा. पण आता हे प्रॉपर्टीज जी एरियाज आहा ती व्हडली आहा, 20,000 40,000, आणि ह्या सच प्रॉपर्टीजान जेन्ना तुमी कितें प्रोजेक्ट्स ऑर कन्स्ट्रक्शन्स हाडूंक सोदता जाल्यार थंयसर रोड रिक्वायरमेंट आहा ती 6 मीटर 10 मीटर अशी डिपेंडिंग अपॉन द प्रोजेक्ट आसता. सो पर्टिक्युलर हांकां काही प्रॉपर्टीज आहा तांकां तो नॅरो रोड मेळ्ळ्या खातीर परमिशन्स बाकीचे मेळना, आणि ह्या काही प्रॉपर्टीज जे आहात टुवर्ड्स बीच पार्किंग प्रोजेक्ट्स जो म्हणटालो तो, तर थंयसर तर रोडूच ना. मागीर हे प्रॉपर्टीज जितले भायल्या लोकांनी घेतला तांकां कितें आपले रिस्क घेवपाची संवय आसता. तेंचे सिस्टम कितें की अशी जमीन घेवप तांकां खबर आहा सरकारा कडल्यान, मागीर ती कशी कन्वर्ट करून घेवप सेटलमेंट, हे आमी तर टीसीपी डिपार्टमेंटान पळयलेले आहा. ते अशी अनयुज्ड लो रेटीन, अनयुज्ड म्हणजे जेका काय प्रॉपर्टीक व्हॅल्यूज ना, जर रोड ना जाल्यार ताका व्हॅल्यूज ना. सो ते प्रॉपर्टीज तशे पयलीं बाय करता. तांकां खबर आहा तेंचो हात कोणाचेर आहा, तेंच्या तकलेर हात कोणाचे आहा. सो सुटकेस पावले काय सगळे जितले जे रोड जाय त्याचो कन्वर्जन जाय सगळें जाता हे आमी पळयलेले आहा. सो हांच्यांनी हे प्रॉपर्टीज एक सवाय रेटीन उचललेले आहा, आणि आता ताका एक एप्रोचिंग रोड जो की पेवर्स ब्लॉक घालून जे रोड दाखयलेले आहा तो ह्या प्रॉपर्टींका रोड. सो 9 कोटी मोडून जे पेवर्स घालता, पेवर्साक 9 कोटी मोडून घालता, त्याचो एक्च्युअल बेनिफिशियरी कोण हे तुमकां आतां कळले आसतले. लोकल विलेजर्स ना. पेवर्साचेर म्हाका खबर ना की खंयच्या गोंयकारांक दिसले की आबा बिचार आमी पेवर्सांचेर चलया, अशें खंयच्या गोंयकाराक दिसता, ऑर टुरिस्टाक खंयचे दिसता की बिचार येयले काय तांकां पेवर्साचेर चलपाची इच्छा आसता. रोड सोंपलो थंयसरल्यान पेवर्स घालून परत तूं बिचार वॉकवे करून दिता. हेचे लॉजीक म्हणटा ते सामान्यतल्या लोकांक सुद्दां कळचें ना की बाबा पेवर्स बिचाचेर कित्याक आसता. पण हेतून जर दुसरो जर पर्याय पळोवपाक गेलो जाल्यार ह्यो पेवर्स जो आहा तो त्या प्रॉपर्टींका खूब युजफूल आहा. रेट वाडटली प्लस तेंचे प्रोजेक्ट जे रेस्टॉरंट्स येवपाक ते सादतले ते. तर गोंयकारांनो आनी मोर्जेकारांनो, आमी तुमच्या समोर सगळो डेटा जो आमच्या कडेन आसा, जी स्टडी केला ती तुमच्या फुडल्यान दवरलेली आहा. हे प्रोजेक्ट्स आमच्या गांवा खातीर कितले डेंजरस आहात आणि हेचो फायदो कोणाक आहा. जेन्ना हे प्रॉपर्टीज डेव्हलप जातले जाल्यार तेंचे गेटेड कम्युनिटी आसतले जे की फेन्सिंग करतले, जे की आमचे पारंपारीक म्हणा किंवा आता आमकां फ्रीली खंयसर तरी ह्या बिचार खंयसल्यानूय येवपाक मेळटा ते सगळे बंद जाता. कित्याक ते फेन्सिंग करतात, प्रोटेक्टेड एरिया करतात स्वताची प्रॉपर्टी, आणि मागीर आमकां बंद करतात. हेचे कांयशे आमी उदाहरण पळयलेले आसा की फाटीं निस्तेकारां आमच्या भावांका त्यांच्या होडये कडेन वचपाक प्रायव्हेट प्रॉपर्टीवाल्यान सगळे फेन्सिंग करून दवरलें आनी त्यांच्या होडये कडेन वचपाक तांकां वाटना. तशेंच हेचे जे बेनिफिशियरी आहा पळय, हे बिचाच्या फुडें पळयला तुमी, बिचाच्या आयलँड जो एप्रोचिंग रोड आहा न्हू थंयसरूय हेचे रियल इस्टेट बेनिफिशियरी आहा. जशें की बिग डॅडी कॅसिनो जो आहा तोय थंयसर बसलेलो आहा की फुडले स्ट्रक्चर्स कशे कितें उबे करपाक. तशें मल्टिपल रियल इस्टेट लॉबी थंयसर तेमान येवन पडलेले आहात. सो ते फक्त रावला केन्ना रोड वायडनींग केन्ना जातलो, रोड वायडनींग करून मागीर जो प्रोजेक्ट सँक्शन जो जाता, जशें की उदो हांवें तुमकां सांगलें की प्रत्येक इच अँड एवरी प्रोजेक्ट तेका एक लिमिटेशन्स आहात. जर एक्सेस जर पर्टिक्युलर एक्सेस 3 मिटराचे एका तुका पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शन करपाक मेळटा, लिमिटेशन्स आहात. सो रोड जसो जसो वायडनींग जाता तशें तुमकां लेवल्स कन्स्ट्रक्शन वाडत वयता. सो तसोच ह्यो आमचो जो तेमांतलो जो रोड आहा तो खूब नॅरो आहा, 3 मीटर 3.5 मीटर. तर तेका प्रपोज रोड म्हणून 25 मिटराचो लागलो की मोरजेंतलो सगळ्यात व्हडलो रोड. तशेंच हांव मोरजेकारांक मागता, जेन्ना तुमी क्वेश्चन ह्यो तुमच्या आमदारांक करतले की ह्या सायट प्लॅन जेन्ना सबमीट करतना और परमिशन घेतना पार्किंग प्रोजेक्ट कित्याक घेवंक ना हे तुमी जेन्ना जाप विचारतले, तशेंच
तांकां ह्योय प्रश्न घाला की जर तुम्ही आमकां आश्वासन दिता की ह्यो 25 मीटर रोड जो लागलेलो प्रपोज आरपी प्लॅनाचेर तो तुम्ही काडपाचो, हेच्या खातीर पंचायतीन खुबशे ऍप्लिकेशन घातलेले पण अजूनही करूंक ना. तर हांव म्हणटा तुमच्या आमदाराक सांगपाचें, कित्याक हे जे कार्यकर्ते आहात तेंचेच काही लोकांची घरां जी आहा न्हू ती एक्झॅक्ट त्या रोडा सायडीन आहा. जर रोड वायडनींग जालें न्हू जाल्यार 50% ऑफ जी घरां आहा न्हू थंयसर वयतली. जाल्यार ह्या भावां खातीर तुमच्याच एरियांतल्या भावा खातीर कार्यकर्त्यांका सांगता की वचून तुमच्या आमदारा कडेन मागपाचें की 25 मीटर प्रपोज रोड आहा जो आरपी प्लॅनाचेर लागला तो काडून दिवपाचो. तो काडून कित्याक जर पार्किंग प्रोजेक्ट तुम्ही हाडूंक शकता इतली जर तुमच्या कडेन पावर्स आहात बाय वायलेटिंग द CRZ नॉर्म्स, जाल्यार आरपी प्लॅना वयलो प्रपोज रोड फक्त डिलीट करपाक तुमकां कितली ताकद जाय पडटा. तो जर करून दिता जाल्यार तुमच्या आमदाराक आनी तुमच्या कार्यकर्त्यांका विचारा, जेणे करून आमच्या खुबश्या भावांची न्हू घरां वाडटली. जाल्यार जर 25 मीटर जालो न्हू जाल्यार 50% घरां न्हू तोडून वयतली आनी ते मागीर फुडले प्रोजेक्ट जे येतले पळय बिल्डींग ते मागीर तुमकां सगळ्यांका खावन उडयतले. तर हेचो एक्च्युअल बेनिफिशरी हे रियल स्टेट लॉबीज आहात आनी तेचो ऑब्वियसली हे करून घडोवन हाडपाक जे काही कार्यकर्ते आहात तांकां हेचो खंयसर ना खंयसर तरी फायदो मेळटलो. तशें ना की आतां ते बश्टेच आपले नाचानात. सो हांव एक मागता जितले बी मोर्जेकार आहात, कित्याक ह्यो बीच न्हू फक्त तेमातलो न्हू किंवा रसाळीतलो न्हू किंवा विठ्ठलदासांतलो न्हू गावडेवाडाचो न्हू, ह्यो बीच रिप्रेझेंट करता मोरजे बीच म्हणून फूल मोरजे गांवाक. आनी जे टुरिस्ट येतात ते मोरजे गांव म्हणून न्हू मोरजे बीचार येतात. तर ह्यो बीच जर आमी प्रोटेक्ट करूंक पावोंक ना न्हू जाल्यार जितले बी स्टेक होल्डर्स आहात पळय, जितले बी बिझनेस करता टुरिझम बेस, जे की रेंट अ कार, रेंट अ बायक आनी हॉटेल इंडस्ट्री ऑर रेस्टॉरंट जितले बी थंयसर गांवान करतात तेंचो सगळो बिझनेस न्हू खावन उडयतलो जर आमी ह्यो बीच तशेंच तसो जर राखूंक ना जाल्यार. कित्याक आत्ता मेरेन ज्या स्थितीन जसो बीच आहा त्या स्थितीनूच आमकां इतले टुरिस्ट लोक हांगासर मोरजे गांवाक मेळिल्ले आहा, तसले कलंगूटचे येवन रडटात की आमकां बुकिंग्स ना पण मोरजे बुकिंग आहा. कित्याक जो बीच आहा तसो दवरपाक आमकां मातशें शिकचें पडटलें. लॉस ना आमचो काय, पण आमी जर आमचे बीच जर प्रोटेक्ट करूंक ना न्हू जाल्यार तेचो लॉस अल्टिमेटली तुमच्या प्रत्येकाच्या बिझनेसाक वयतलो. जे रेंटार काडला पळय, रेंटार घरां दितात, हॉटेल इंडस्ट्री आहा, ते प्रत्येकाच्या बिझनेसार इफेक्ट जातलो जर ह्यो बीच ओव्हर क्राउडेड परत करीत जाल्यार. जो बीचाची सेरेनिटी आसा तशीच दवरपाक मातशी हांव तुमच्या कडेन रिक्वेस्ट करता. कित्याक आमी पळयला की बीच आनी बीचाचो एरिया जो की बागा आनी कलंगूट जे सगळे वाट लायला थंयसर लोकल्सांका वचपाक सुद्दां इच्छा जायना. आयज जर लोकल्स पळयता जाल्यार वेंगुर्ला आनी आमचे लोकल्स, गोंयचे लोकल्स वेंगुर्ला, शिरोडा ह्या बिचाचेर वचून गर्दी करतात. आनी कित्याक करची पडली? कित्याक आमच्या बिचाचेर तशें न्हांवपाक व्यवस्थीत आपले थंय कितें एन्जॉय करपाक थंयसर कांय रावकूच ना. पूण एक बरें पर्यटन जे सुरू जालां ते बरें पर्यटन सस्टेन करप हें एक मातशी एक चॅलेंज आसता. पर्यटक येता म्हणून फास्ट सगळें करून गेलो, एकदा जशें आज कलंगूट जाला तशें जावंक शकता. ताच्या खातीर आज तुम्ही इज बीइंग यूज्ड बाय पीपल स्पेशली क्वालिटी टुरिस्ट, तांकां व्यवस्था बरी समज तयार केली. इट शुडंट बी ओव्हर एक्सप्लॉयटेड जशें बाकी कडेन जाल्या. आमी व्यवस्था नासतना टुरिस्टांक घेत रावले आनी ती व्यवस्था इशी वाट लागली की ते थोडे बीच स्ट्रेचीस परत जावंक शकना, जी व्यवस्था तशे टुरिस्ट येवंक जाय आशिल्ले. आनी ताच्या खातीर क्वॉन्टिटी ओवर क्वॉलिटी जाल्या थंय. आनी जरी थंय बाकीचे सगळे आसले ते शेकवाले बी तशे धंदे करपाक पावना. सो आतां मोरजे सारकेले एरियेन विच इज न्यू अँड नीड्स टू बी डन प्रॉपरली, वी नीड टू हॅव अ मास्टर प्लॅन इन प्लेस. सो बीच आमी आमचो मातसो प्रोटेक्ट करया जाल्यार आमचे बिझनेस चलतले. ना जाल्यार न्हू सरकाराच्या नादान न्हू तेंच्या प्रोजेक्टाच्या नादान ते कितें ट्रायल अँड एरर इम्प्लिमेंट करतले. फेलियर जालो जाल्यार तेंचो लॉस ना. फेलियर जर तेंचो प्रोजेक्ट जालो जाल्यार आमच्या गांवांतल्यांचो लॉस. तेंकां कांय घेणे देणे ना. आमी इतले आतां सशक्त आहा जाल्यार इतले आमी कितें घेवपाचें आनी कितें ना घेवपाचें हें ठरयात तुमी लोकांक. हांव मागता ह्या लोकांक जर तुमकां तो प्लॅन जाय न्हू आमचे कडेन अवेलेबल आहा ऑर तुमी RTI घालून सुद्दां तो इन्फॉर्मेशन तुमी काडूंक शकता, जाल्यार तुमकां आमी हेल्प करता की इन्फॉर्मेशन कशी काडप. ती इन्फॉर्मेशन चेक करा, व्हेरीफाय करा आनी मागीर तुमी ठरया
कित्याक हांवें एकट्यान ठरोवन जावचें ना, तुमी गांवांतल्या सगळ्या लोकांनी येवंक जाय, फुडें येवंक जाय. आतां CRZान एका परमिशन दिला ह्या प्रोजेक्टाक, सो ती परमिशन पळयत जाल्यार एकदम थुकतलो कोणी त्या परमिशनाचेर. सारके थर्ड क्लास कितें म्हणटात ते थंय इंजिनियर बसयला कोण जाणा. CRZान जी परमिशन दिला न्हू, खरेंच न्हू इतले नालायक म्हणपाचें न्हू तेंकां, काय हरकत ना. आमी पयलीं सांगलेलें, जर सरकार इथपर्यंत जर आयकना जाल्यार आमी लिगल स्टेप घेवपाक हायकोर्टा कडेन धांव करतले, आनी त्या खातीर ती आमची शेवटची पायरी नासतली. तेच्याय पलीकडे भरपूर ऑप्शन्स आहात, पण ह्यो आमी आमचो गांव वाट लागूंक दिवचे ना, हें मातशें लक्षांत दवर. थँक्यू.